राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 27 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. देहासक्तीनं प्राप्त झालेल्या कर्मबंधनात जर जीव रममाण झाला तर हा संसार बंधन करणारा होतो. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. संसाराचं यथार्थ स्वरूप भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. तथापि अशा या संसारात माणसं रमतात, पुन्हा पुन्हा कर्मबंधनात अडकतात आणि जन्ममरणाच्या चक्रातून सुटत नाहीत. सुटावंसं वाटतही नाही. हीच माया. परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. संसार संगे सुखावला, ना देखिला ना ऐकिला. ह्या दोन्ही ओव्या दासबोधातल्या आहेत. असं असताना सुद्धा मनुष्य या संसाराचा तिटकारा का करीत नाही? हे एक मोठं आश्चर्यच आहे. याचं कारण असं की जन्मजन्मांतरीचे संस्कार असे की देहाच्या माध्यमातून इंद्रियांच्या द्वाराच फक्त सुखाचा लाभ होऊ शकतो. त्या अनुषंगानं मग देहाला धरून कर्म केली जातात, घडतात. निरपेक्ष कर्म हा अपवाद ठरतो. म्हणजे मी निरपेक्ष कर्म करतो हा सुद्धा एक अहंकाराचा भाग होऊन पुन्हा कर्मबंधनाला कारणीभूत ठरतो. पुन्हा असं होतं की सवयीनुसार कुठलाही जन्म जरी प्राप्त झाला तरी देह हे माध्यम त्याला राहतच त्याच्या आसक्तीमुळं, तर कर्माच्या जोखडातून सुटायला होत नाही. कारण देह हाच सर्वस्व मानला गेल्यामुळे त्याच्या रक्षणासाठी आणि सुखासाठी सगळी धडपड चालू राहते. त्यात मीपणाचा भाग अधिक असल्यामुळे ती कर्म बंधनकारक ठरतात. मनुष्य देहरक्षणाची धडपड कोणत्या हेतूनं करतो आहे यावर त्या कर्माचं बंधन होतं की नाही हे ठरतं. सृष्टीक्रमाने प्राप्त झालेली यज्ञादी कर्म त्या सृष्टीच्या निरंतर अस्तित्वासाठी केलेली असली तर ती बंधनकारक ठरत नाहीत असं गीता सांगते. त्या उलट जर क्षुद्र सुखोपभोगासाठी देहरक्षणाचे प्रयत्न झाले तर मात्र ती कर्म माणसाला चिकटतात आणि बंधनात अडकवून पुन्हा पुन्हा कर्म करायला लावतात. तेच संसार बंधन. यातून सुटायला मार्ग एकच, भगवंताचं अखंड अनुसंधान हाच उपाय, आणि तो नामाच्या सहाय्यानंच करावा लागतो. गुरुकृपा झाली की मग या मार्गाचं आकलन होऊन पुढे जाता येतं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.